नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शैक्षणिक व शिक्षक भरतीच्या घडामोडीसाठी अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी अद्यापही आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची दोन पर्याय तुमच्या समोर ठेवणार आहे. दोन्ही घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यापैकी कोणता पर्याय निवडायचा, दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. दोन्हीचेही चांगल्या गोष्टी आणि त्याचा परिणाम या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि दोन पर्याय सांगणार आहे. आणि ते दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही घडामोडी अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहेत. तत्पूर्वी काही गोष्टी ज्या घडल्या त्या घडामोडी त्याबद्दल तुम्हाला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मी तुम्हाला कळवतो. एक, जे पदोन्नती सुरू होती, बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये पदोन्नती सुरू होती. सांगली जिल्हा परिषद असो, कोल्हापूरमध्ये 123 शिक्षकांची जी पदोन्नती होती, 1 ते 5वीचे शिक्षक विशेष शिक्षक म्हणून त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं होतं. मग ते प्रमोशन कोण्या 6 ते 8 वर्गाला देण्यात आलेलं होतं की ते विशेष शिक्षक, सायन्स मॅथचे शिक्षक अशा पद्धतीने त्या ठिकाणी विदाऊट TET असलेले, जे की आपल्या सगळ्याला माहिती आहे सिव्हिल अपील 1385/2025च्या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टच्या प्रमोशनमध्ये TET पास असणं बंधनकारक केलेलं असताना त्याला न जुमानता असं प्रमोशन त्या ठिकाणी केलं गेलं होतं, जे की चुकीचं होतं. आणि अशा पद्धतीनं सांगलीच्या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषदला प्रमोशन करण्याचा प्रयत्न झाला होता. या संदर्भामध्ये आपण सांगलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पण विचारलेला होता आणि सोबतच नांदेडमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार म्हणजे केलेलं नव्हतं, पण आपण त्यांना विचारलेलं होतं की बाबा तुम्ही असं प्रमोशन करत आहात का, हालचाली काय आहेत. तर त्यांनी सांगितलेलं होतं की प्रमोशनच्या हालचाली तर नाही आहेत, पण मार्गदर्शन मागवलेलं आहे. तर मग त्या संदर्भामध्ये त्यांना सुद्धा सांगितलेलं होतं की असं काही प्रमोशन करू नका, जे की जो काही निकाल आहे त्याचं व्हायलेशन होईल, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं व्हायलेशन होईल आणि हे आम्ही काही कदापि मान्य करणार नाही. या विरोधामध्ये तात्काळ आवाज उठवला जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आणि ते जवळपास त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. आता याचा परिणाम काय होणार आहे की चुकीच्या पद्धतीनं जे प्रमोशन होणार होतं, 6 ते 8च्या जागा व्यापगत झालेल्या होत्या आणि 6 ते 8च्या जागा त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये येणार नव्हत्या. तर त्यामुळं आणि ते चुकीच्या पद्धतीने प्रमोशन होणार होतं, तर त्याला कुठंतरी त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्यामुळं 1 ते 5ची पदं आणि 6 ते 8ची पदं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता येणार आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं जे होणारं प्रमोशन होतं ते थांबलेलं आहे. कोल्हापूरचं 123 पदाचं जे प्रमोशन झालेलं होतं विदाऊट TET, तर ते प्रमोशन आता थांबलेलं आहे. म्हणजे काय, तर 6 ते 8ची आता 123 पदं त्या ठिकाणी रिक्त झालेली आहेत आणि ते भरतीसाठी आपल्याला येणार आहेत. तर हे प्रमोशनचा एक विषय आहे. आता कुठेही प्रमोशन ते होणार नाही, कारण नियमाचं जे काही उल्लंघन आहे ते करून प्रमोशन केलं जात होतं. तर ते आता जवळपास प्रमोशन होणार नाही. म्हणजे 6 ते 8चे मोठ्या प्रमाणामध्ये सायन्स मॅथचे असो, विशेष शिक्षकाचे असो, सामाजिक शास्त्राचे असो, त्या ठिकाणी पदं जी आहेत ते आता आपल्याला उपलब्ध होतील. ही एक बाजू झाली. हे एक अपडेट झालं. आणि दुसरं अपडेट असं की मुंबई हायकोर्टाचा जो काही निर्णय आलेला आहे, पवित्र पोर्टलशिवाय आता गत्यंतर नाही आणि पवित्र पोर्टलला जर डावळून राज्य सरकारलाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरे उडवलेला आहे कोर्टाने. तर त्याला डावळून आता भरती होणार नाही. तर तुमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी हा अतिशय चांगला निर्णय आहे, कोर्टाच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणामध्ये भावी शिक्षकांनी समर्थन केलेलं आहे आणि या निर्णयाचं संदीप कांबळे ऑफिशियलच्या माध्यमातून खूप कोर्टाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं जाणार आहे आणि करत सुद्धा आहोत आपण. आणि या निर्णयाची मोठ्या प्रमाणात जर अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावामध्ये जाऊन, प्रत्येक गावामध्ये एक तरी खाजगीची संस्था असते आणि पूर्ण राज्याचं जे काही शिक्षण आहे ते खाजगीच्या संस्था चालकांच्या खांद्यावर ओझं आहे आणि प्रत्येक गावामध्ये या संस्था असतात, 2-2, 3-3, एक तरी किमान संस्था असते. त्यामुळं तिथल्या प्रत्येक संस्थेमध्ये पवित्र पोर्टलला जागा येत नसतात. म्हणून तुम्हा सगळ्यांना आता विनंती आहे की ती कोर्ट ऑर्डर जी आहे ती त्यांना दाखवावी
आणि त्या अनुषंगाने त्याच्या जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पवित्र पोर्टलला भरायला सांगा, नाहीतर मग तुमचं अनुदान बंद होईल, तुमचं त्या ठिकाणी पगारीसुद्धा होणार नाहीत शाळेच्या. त्यामुळं कुठेतरी याला विलंब होऊ नये. या गोष्टी होणारच आहेत तरी आत्ताच या भरतीमध्ये होणं गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला एक टास्क म्हणून दिल्या जाईल. तर तुमच्या गावच्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्था चालकांशी तुम्ही या संदर्भातलं संपर्क साधा आणि पवित्र पोर्टलला जाहिराती देण्यासाठी. आता पवित्र पोर्टलशिवाय तुम्हाला कुठलाही पळवाट नाही आहे, कुठलाही मध्यम मार्ग नाही आहे आणि मुद्दाम पवित्र पोर्टलला डावलून भरती करण्याचा प्रयत्न करू नका, अशा पद्धतीचं त्यांना त्याच ठिकाणी सांगा. ही एक गोष्ट झाली. आणि 17 ऑक्टोबरला जे काही शिक्षण आयुक्तांनी एक पवित्र पोर्टलचं एक नियमावली काढलेली होती, त्या संदर्भामध्ये रोस्टर कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने सगळ्या आस्थापनाला त्या ठिकाणी CEO असो, शिक्षणाधिकारी असो, माध्यमिक प्राथमिक सोबतच मनपा नपा या सगळ्यांचे जे काही निरीक्षक आहेत त्यांना रोस्टर कंप्लीट करण्यासाठी सांगितलेलं होतं. आता त्या संदर्भामधल्या बऱ्याच जिल्हा परिषदने एक पत्रक आलेलं आहे. तर असे पत्र जे आहेत ते तुमच्या स्थानिक जिल्हा परिषदमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत COच्या मार्फत ते पत्र काढायला सांगा आणि पत्र काढल्याच्या नंतर आपला त्या ठिकाणी रोस्टर जे आहे ते लवकरात लवकर कंप्लीट होईल. आता हे झालं एकंदरीत शिक्षण विभागाची घडामोडी. आता मंत्रालयीन स्तरावर काय घडामोडी आहे. मी परवाच्या दिवसापासून मी मंत्रालयामध्ये होतो, कालसुद्धा मुंबईमध्ये होतो, परवाही मुंबईमध्ये होतो. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मंत्रालय स्तरावर सध्याच्या स्थितीला एक घडामोडी अशी घडत आहे की त्या ठिकाणी प्रशासन जे आहे, राज्य सरकार जे आहे, तर छोट्या प्रमाणामध्ये का होईना त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो कशा पद्धतीने करत आहे. मुख्यमंत्री 150 दिवसाचं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये शिक्षक भरतीसुद्धा येते. त्या शिक्षक भरतीमध्ये ते टार्गेट 150 दिवसाच्या विविध विभागाच्या, जसं आता पोलीस भरतीची जाहिरात आली, आता बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी धर्मादायची जाहिरात आली, सगळ्या विभागाची त्या ठिकाणी जाहिरात येत आहे. तर शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विभागाची सुद्धा त्या ठिकाणी 150 दिवस मुख्यमंत्री हे जे टार्गेट आहे त्याच्या अनुषंगाने शिक्षक भरती करण्याची दाट संकेत आहेत आणि तशा हालचालीला सुद्धा वेग येत आहे. मित्रांनो मी एका विश्वासू माझ्या जवळच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून उशिरापर्यंत त्यांना चर्चा केली असता त्यांच्याकडनं ही माहिती मिळाली की असं जर झालं तर खूप कमी प्रमाणामध्ये 1000च्या आसपास जिल्हा परिषदेची जागा येऊ शकतात, कारण ती पदं रिक्त आहेत आणि जवळजवळ रोस्टर जे आहेत ते साधारणतः एक काही आदिवासी बहुल जिल्हा परिषद सोडले तर सगळ्या जिल्हा परिषदचे रोस्टर जे आहेत ते कंप्लीट आहेत. त्यामुळं असं जर झालं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्या अगोदर जर सरकार मनावर घेतला आणि अशा पद्धतीनं भरती केली मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो साधारणतः शिक्षक भरती हे जिल्हा परिषदेचे साधारणतः 1000 आणि नपा मनपा अशी एक 500 500 1,500 पदं आणि खाजगीचे एक साधारणतः एक 2-3 हजार पदं असे 4-5 हजारपर्यंत पदाची भरती होऊ शकते मित्रांनो, जर अशा पद्धतीने गडबड केली. विद्यार्थ्यांनी गडबड केली, नोंदणी करण्यासाठी म्हणा जोरदार जर त्या ठिकाणी मागणी करून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गडबड केली, स्वतःचाच विचार केला, त्या ठिकाणी अभियोक्ताधारकाचा विचार केला नाही, तर असं जरी झालं 5000 जरी जागा आल्या आणि गडबड झाली तर याच्यामध्ये 130-140 वाला सुद्धा लागेल याची खात्री नाही, कारण 140 वाला 8 ते 12 पर्यंत जर पदं आली तर त्याच्यामध्ये लागेल याची खात्री नसते. कारण जी पदं येणार आहेत त्याच्यामध्ये माध्यमनिहाय, वर्गनिहाय, प्रवर्गनिहाय, समांतर आरक्षण, महिला आरक्षण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, त्याच्यात सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुमचं 130 पर्यंत सुद्धा मुलगा लागेल याची खात्री नाही, 140चा सुद्धा मुलगा लागेल याची खात्री नाही. त्यामुळे अशी जर गडबड झाली तर मित्रांनो शिक्षक भरती तर होईल, पण शिक्षक भरती आणि कसं असतं सरकारचं धोरण जे आहे 5000 जरी दिले त्याच्यामध्ये 3000 प्रत्यक्ष शाळेवर रुजू होतील की नाही, नियुक्त्या होतील की नाही याची खात्री नसते. तर हा जो काही मुख्यमंत्री 150 दिवसाच्या टार्गेटमधला उपक्रमाचा नियोजनाचा भाग जो आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी करावी लागतात. तर जर असं झालं तर मग मित्रांनो या भरतीमध्ये न्याय कमी अन्याय जास्त होईल. त्यामुळं कसं तुम्हाला निवडायचं, तुम्हाला
75,000 शिक्षकांच्या भरतीचं टार्गेट निवडायचं आहे तुम्हाला, कारण त्या जर गोष्टी करायच्या असतील तर हिवाळी अधिवेशनापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहोत. त्याच्यामध्ये पूर्णपणे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये जागा येतील त्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मग समूह शाळा योजना रद्द असो, कंत्राट शिक्षक भरती योजना रद्द असो, किंवा मग आश्रम शाळेची पदं जी आहे आता कंत्राट भरतीनं भरत आहेत ते पवित्र पोर्टलला आणण्याच्या संदर्भामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत आपले. समाज कल्याणची जी जागा आहे ते पवित्र पोर्टलला आणण्याच्या संदर्भामध्ये जोरदार प्रयत्न आहेत आपले. ते पदं आणि महानगरपालिका नपा या ठिकाणी जवळजवळ 8,000 जिल्हा परिषदची पदं आणि जिल्हा परिषदच्या एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पदोन्नती सुरू आहे ते पदोन्नत झाल्याच्या नंतरची ती पदं आहेत. केंद्र प्रमुखाचे त्या ठिकाणची पदं आहेत. नंतर मग सामान्यीकरणाची पदं आहेत. नंतर मग जिल्हा अंतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदली याच्यामधून सेवानिवृत्त झाल्याच्या नंतरची ती पदं येणं, आंतरजिल्हा बदली झाल्याच्या नंतर 7वा टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्या ठिकाणची ती पदं, त्याच्यातली उर्वरित जी पदं राहतात ती निलंबनाची पदं, स्वइच्छेनं घेतलेली त्या ठिकाणी जी काही हे आहे राजीनामा म्हणा किंवा मग स्वइच्छेनं घेतलेली सेवानिवृत्ती म्हणा, ही जी काही पदं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये पदं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि असं एकंदरीत जरी विचार केला तर जिल्हा परिषदेची 15-20 हजार पदंसुद्धा येऊ शकतात. आणि खाजगीचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जास्त वेळ मिळाल्यामुळं आपण पाठपुरावा केल्याच्या नंतर बऱ्याच आस्थापनांना आपण पाठपुरावा केल्याच्या नंतर तिथली आस्थापनाची खाजगीची पदं येऊ शकतात. हे साधारणतः 75,000चं टार्गेट ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला न्याय मिळेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पदं मिळणार आहेत. तर असं जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच मित्रांनो 75,000 ही जी भरती आहे ती आता सरकार ठरवेल की एका टप्प्यात करायची का अनेक टप्प्यात करायची. जसं पोलीस भरती होती 50,000 भरती जी आहे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदर ठरवलेलं होतं, तर ते जी पदं आहेत ते टप्प्याटप्प्यामध्ये केलेली आहेत. ती 50,000चं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे 3 ते 4 टप्प्यामध्ये. तुम्ही बघा पोलीस भरतीची पदं 16,000ची काढली, 18,000ची काढली, आता पुन्हा अजून 18,000ची, म्हणजे असं 3 टप्प्यामध्ये केली. आता 75,000 शिक्षकांची जी भरती आहे ती एका टप्प्यात करायची की 2 टप्प्यात करायची का 3 टप्प्यात करायची हे महाराष्ट्रातल्या तमाम अभियोक्ताधारकांच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर ठरवलं समजा विविध जर मोठ्या मागणी एकत्र येऊन आपण मागणी केली आपण तर ती एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात जर मागणी केली तर एका टप्प्यात सुद्धा होऊ शकते भरती. आणि ती जर विविध टप्प्यामध्ये केली आणि असंच जर आपण त्या ठिकाणी अभियोक्ताधारक त्या ठिकाणी जर एकत्र नाही आले आणि मनाला वाटेल तसं जर केलं, हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन म्हणजे विरोधी पक्षांना सुद्धा एक नामी संधी असते आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याची, सरकारवर दबाव आणण्याची. आणि त्या पद्धतीनं जर त्याच्यामध्ये आपण जोरदार ताकदीनं जर 2,000 अभियोक्ताधारक एकत्र येऊन हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलनाला जर उपस्थित राहिले तर नक्की आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. एक ताजं उदाहरण देतो तुम्हाला कसं असते. बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं आंदोलन आहे. त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग, शेतकरी पुत्र त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांना कुठंतरी एक ठीक आहे 7-8 महिन्याचा का होईना त्या ठिकाणी तारीख ठरलेली आहे. दुष्काळीच्या संदर्भामध्ये जे काही दुष्काळ मुक्त त्या ठिकाणी राज्य जाहीर करण्याच्या संदर्भात तारीख दिलेली आहे, तारीख ठरलेली आहे. त्या खोलामध्ये जाणार नाही मी तुम्हाला ते दिलेलं काय असणार आश्वासन पोकळ की कसं असणार, पण तारीख तरी दिलेली आहे. याला आपण सकारात्मक घेऊया. अशा पद्धतीनं जर पूर्ण राज्यातला अभियोक्ताधारक त्या ठिकाणी उपस्थित झाला तर नक्की आपण या प्रशासनावर या शासनावर ताकद निर्माण करूया आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जर त्या ठिकाणी उपस्थित झाला अभियोक्ताधारक तर नक्की आपल्या 75,000 जी काही शिक्षक भरतीची मागणी आहे त्याला एक न्यायिक मार्गाने त्या ठिकाणी आपण यशस्वी करू शकतो. तर आता तुम्ही ठरवा हे 2 जी मार्ग आहेत. कमी पदाची भरती जे की न्याय नाही अन्याय असणार आहे ती व्हायची का जास्त पदाची भरती होऊन 2 डिजिट जी मेरिट आहे तिथपर्यंत मेरिट आणायचं ह्या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे. असं जर झालं तर सामान्यातले सामान्य अभियोक्ताधारकाला न्याय मिळेल आणि असं जर गडबड केली तर त्या ठिकाणी 140 वाल्याला सुद्धा न्याय मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा, मला कमेंट्स करून कळवा. ही जी आहे ती अपडेट्स होती मंत्रालय स्तरावरील, मी स्वतः अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यातनं निष्पन्न झालेले मी तुमच्यासमोर मार्ग ठेवलेले आहेत. अधिवेशनामध्ये जोरदारपणे लढायचं का अशा पद्धतीनं शांत राहायचं तुम्ही ठरवा. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून हीच अपडेट द्यायची होती म्हणून मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो आणि मला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद.